नमस्कार, मी अक्षदा. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. फळेगाव रुंदे टिटवाळा रस्त्यावर टँकर उलटला. रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ही घटना घडली. कल्याण तालुक्यातील रुंदे गावाजवळून काळी नदी येथून पाणी भरून आलेला टँकर मनाचा पाडा येथील स्वप्ननगरी जवळील वळणावर येताच पलटी झाला. यात जीवितहानी नसली झाली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. सदरचा अपघात होण्याचे कारण म्हणजे या रस्त्याचे प्रलंबित असलेले काम. जावईपाडा ते रुंदे काळू नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु गेले 3 ते 4 महिन्यापासून हे काम पूर्णतः ठप्प झाले आहे. त्यामुळे खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या 7 ते 8 गावांच्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खोदलेल्या रस्त्यावरून वाहतूक करताना अनेक छोटे मोठे अपघात झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळेच हा अपघात घडला आहे. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच बराच काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.